तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय। पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती विविध उपक्रम करून साजरी करण्यात आली। शहरातील वृद्धेश्वर चौकामध्ये भव्य अशा फुलांनी सजवलेल्या व्यासपीठावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा स्थानापन्न करण्यात आली होती। यावेळी माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, अंबादास शिंदे, इलियास शेख, भाऊसाहेब लवांडे, पुरुषोत्तम आठरे, सुनील परदेशी, कुशल भापसे, भरत गारुडकर, रफिक शेख, मौलाना मंसूर पठाण, प्रदीप ससाणे, आकाश शिंदे, सुनील पाथरे आदी अनेक राजकीय नेत्यांसह विविध मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहिली आहे। यावेळी शेकडो अण्णाभाऊ साठे अनुयायी उपस्थित होते। समितीच्या वतीनं मुकबधीर विद्यालयातील अनाथ अपंग विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले, तसेच विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटण्यात आले। यावेळी बोलताना लवांडे म्हणाले की स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर देशातील समाज जडणघडणीत अण्णाभाऊंचं कार्य आणि योगदान अनमोल असून अण्णाभाऊंमुळे वंचित घटकातील जनतेला मुख्य प्रवाहात येण्याचं बळ मिळालंय। त्यांच्या साहित्यानं समाजात नवचैतन्य निर्माण झालंय। यावेळी उत्सव समितीच्या वतीनंही अण्णाभाऊंच्या कार्याचा उल्लेख करत गौरव करण्यात आला। अण्णाभाऊजी साठे यांची 105वी जयंती निमित्त आपण सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहोत। या सोजवळ्याच्या कार्यक्रमाला पाथर्डी तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय काशीनाथ पाटील लवांडे यांची अध्यक्षता लाभलेली आहे। आपल्या तिसगाव शहराचे लोकनिर्वाचित सरपंच इलियाजी शेख सर हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत आणि आपण सर्व समाज बांधव, गावातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामधील जी मंडळी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी समस्त संयोजकाच्या वतीने, मातंग समाजाच्या वतीने जे आहे आपलं हार्दिक आभार व्यक्त करतो। ते दुःख ऐकून घेऊन ते निवारण करण्याचा प्रयत्न करतो आपल्या आपल्या परीने। त्यावेळेस त्या माणसाला तुमचं प्रेम कळतं, तुमचं अंतःकरण कळतं, तुमचं जिव्हाळा कळतं। पण लोकशाहीच्या राजकारणामध्ये आता सांगितलं एका वाक्याने की कोणी येतो ते फक्त मतासाठी, ते डोक्यातून काढून टाकत। सारेच मतासाठी येत नाहीत आणि सारेच मतासाठी काम करीत नाहीत। अशा अनेक महापुरुष होऊन गेले देशामध्ये। हा बुद्धाचा देश आहे, हा भगवान महावीरांचा देश आहे, हा ज्ञानेश्वरांचा देश आहे, हा तुकाराम महाराजांचा देश आहे, हा नामदेव महाराजांचा देश आहे, हा एकनाथ महाराजांचा देश आहे, हा गाडगे महाराजांचा देश आहे। कितीतरी तुम्ही सांगा की एवढं संतांचे, विचारवंतांची खाण हा देश आणि हा महाराष्ट्र आहे। तिने किती लिहिलंय, किती सांगितलंय, तरी सुद्धा आपल्याला ज्ञानेश्वर 12व्या शतकात झाले, 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज झाले। परंतु तुम्ही सांगा त्यावेळेची समाज व्यवस्था, त्यावेळेस समाजामधलं एक सौजन्य म्हणा, एकमेकाबद्दलचं प्रेम म्हणा, त्याची आठवण करा। आज समाजामधलं हे द्वेष आहे एकमेकाबद्दल। महान्यूज, तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय।